आजच्या लेक्चरमध्ये आपण बघूया रिलेशनल ऑपरेटर आणि इक्वॅलिटी ऑपरेटर. रिलेशनल ऑपरेटर आणि इक्वॅलिटी ऑपरेटर दोघेही बायनरी ऑपरेटर आहे जे दोन ऑपरेंडमधला रिलेशनशिप फाइंड करण्यासाठी आपण यूज करू शकतो आणि त्यांचं रिलेशनशिप फाइंड करून आपल्याला कळतं की त्याचा आउटपुट ट्रू आहे की फॉल्स आहे. आता आपण बघूया रिलेशनल ऑपरेटर. रिलेशनल ऑपरेटर चार टाईप्सचे असतात. एकतर ग्रेटर दॅन इक्वल्स टू, लेस दॅन आणि लेस दॅन इक्वल्स टू. हे चार रिलेशनल ऑपरेटर आहे. आता ह्याचा यूज आपण वन बाय वन बघूया. आता मी काय करते, पहिलं हे चार स्टेटमेंट लिहून घेते. ए ग्रेटर दॅन बी, ए ग्रेटर दॅन इक्वल्स टू बी, ए लेस दॅन बी आणि ए लेस दॅन इक्वल्स टू बी. आता मी काय करते, सर्वात पहिले जर ए हा 7 असेल आणि बी हा 6 असेल. आता इथे बघूया कोणते ट्रू होतात आणि कोणते फॉल्स होतात. प्रत्येक कंडिशननी आपल्याला रिलेशनल ऑपरेटर कधी आपण यूज करू त्याचं आपल्याला आउटपुट ट्रू किंवा फॉल्स भेटणार आहे. इथे मी काय करते, एला 7 ठेवते आणि बीला 6 ठेवते. आता इथे 7 हा 6पेक्षा मोठा आहे, 7 हा 6पेक्षा मोठा आहे, तर ही कंडिशन काय झाली, ट्रू. आता ही कंडिशन 7 हा 6पेक्षा मोठा आहे, ग्रेटर दॅन इक्वल्स टू, एकतर मोठा पाहिजे किंवा इक्वल पाहिजे. इथे 7 हा 6पेक्षा मोठा आहे म्हणजे ए हा बी पेक्षा मोठा आहे, म्हणजे ही पण कंडिशन काय होईल, ट्रू. 7 इज ग्रेटर दॅन 6. आता ए लेस दॅन बी. आता 7 हा 6पेक्षा लहान आहे का, नाही, म्हणजे ही कंडिशन काय होणार, फॉल्स. आणि इथे 7 हा लहान किंवा इक्वल आहे का 6पेक्षा, नाही, म्हणजे ही पण कंडिशन काय होणार, फॉल्स. आता नेक्स्ट आपण बघूया, एला आपण 6 ठेवूया, बीला पण आपण 6 ठेवूया. आता 6 हा 6पेक्षा लहान आहे का, नाही, म्हणजे ही कंडिशन काय होणार, फॉल्स. आता इथे 6 हा 6पेक्षा लहान किंवा इक्वल आहे का, हो, ट्रू, म्हणजे हे काय होणार, ट्रू. आता इथे 6 हा 6पेक्षा लहान आहे का, नाही, म्हणजे ही कंडिशन काय होणार, फॉल्स. आणि 6 हा 6पेक्षा एकतर लहान किंवा इक्वल आहे का, तर इक्वल आहे, म्हणून ही कंडिशन काय होणार, ट्रू. आता नेक्स्ट बघूया आपण, एला 6 ठेवू आणि बीला 7 ठेवू. आता इथे 6 हा मोठा आहे का 7पेक्षा, नाही, म्हणजे ही कंडिशन होईल फॉल्स. आता एला किती आहे, ए आपला 6 आहे, हा लहान किंवा इक्वल, मोठा किंवा इक्वल आहे का 7पेक्षा, तर मग नाही, 6 हा लहान आहे आणि इक्वल पण नाही आहे, म्हणजे ही कंडिशन आपली काय झाली, फॉल्स. आता 6 हा लहान आहे का 7पेक्षा, म्हणजे 7 हा ग्रेटर आहे का 6पेक्षा, ट्रू. आणि 6 हा एकतर लहान किंवा इक्वल आहे का 7च्या, हो, तर हा लहान आहे 7पेक्षा, म्हणून हे पण कंडिशन झाली ट्रू. तर हे आहे आपलं रिलेशनल ऑपरेटर, ज्याचं आपल्याला आउटपुट ट्रू किंवा फॉल्समध्ये भेटतं. तसंच या एक्झाम्पलनुसार इफ 10 इज ग्रेटर दॅन 6. आता 10 हा 6पेक्षा तर मोठा आहे, तर तो काय करेल, इफवाले कंडिशन एक्झिक्यूट करेल, कारण की ही कंडिशन काय झाली, ट्रू, नाहीतर त्याने एल्सवाले कंडिशन एक्झिक्यूट केले असते. आता आपण इक्वॅलिटी ऑपरेटर बघूया. इक्वॅलिटी ऑपरेटर पण बायनरी ऑपरेटर आहे, जो आपल्याला दोन ऑपरेंड असतात ते इक्वल आहेत की नाही हे सांगतं. आता याचे दोन असतात, एक तर इक्वल इक्वल्स टू आणि एक असतं नॉट इक्वल्स टू. ह्याचा पण आपल्याला आउटपुट ट्रू किंवा फॉल्समध्ये भेटणार. तर आता हेच आपण परत बघूया. ए इक्वल्स टू बी आणि दुसरा आहे ए इज नॉट इक्वल्स टू बी. आता इथे पण मी कंडिशन घेते की ए हा 7 आहे, बी हा 6 आहे. आता 7 हा 6च्या इक्वल आहे का, 7 आणि 6 इक्वल आहे का, नाही, तर हे झाली कंडिशन फॉल्स. आता इथे 7 आणि 6 हे दोघंही इक्वल नाही आहे ना, म्हणजे हे कंडिशन ट्रू झाली, म्हणजे याचा आपल्याला आउटपुट काय भेटणार, ट्रू, की हे दोघंही इक्वल नाही आहे, म्हणून आपली कंडिशन काय झाली, ट्रू. आता मी अजून एक एक्झाम्पल घेते. ए हा 6 आहे, बी हा 6 आहे. आता हे दोघंही इक्वल आहे, 6 इज इक्वल्स टू 6, दोघंही 6 आहेत, सो ही कंडिशन काय झाली, ट्रू. आणि दुसरी काय, 6 इज नॉट इक्वल्स टू 6. आता हे दोघंही इक्वल आहेत, इक्वल नाही आहे असं नाही आहे, हे आहे नॉट इक्वल्स टू, दोघंही इक्वल आहेत, म्हणून ही कंडिशन काय झाली, फॉल्स. तर हे झालं इक्वॅलिटी ऑपरेटर. आता इक्वॅलिटी ऑपरेटरचं हे जर आपण एक्झाम्पल घेतलं की इफ ए इज इक्वल्स टू बी, जर आता हे इक्वल असेल तर तो हे इफवाले कंडिशन एक्झिक्यूट करणार, नाहीतर तो एल्सवाले करणार. आणि हे जर बघितलं, इफ ए इज नॉट इक्वल्स टू बी, जर ते इक्वल असतील तर तो एल्सवाले एक्झिक्यूट करेल, आणि जर ते इक्वल नसतील तर तो इफवाले एक्झिक्यूट करेल. हे झालं आपलं इक्वॅलिटी ऑपरेटर.